श्रीरामचन्द्र करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरीत्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परिपाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। फॅन लावू। सज्जन हो नमस्कार। संत समागम या लाईव्ह फेसबुक पेज या माध्यमातून आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थ वाङ्मयावर आधारित प्रस्थान त्रयीचा विचार करतो आहोत। मनाच्या श्लोकांचा अभ्यास झाला, ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास झाला आणि आता आपण आजच्या या चौथ्या सत्रामध्ये आत्माराम या समर्थांच्या आध्यात्मिक पातळीवरील वरच्या स्तरातला जो ग्रंथ आहे त्याचा अभ्यास आपण करतो आहोत। काल आपण श्लोक क्रमांक 15 पर्यंत आलो होतो। समास पहिला त्याग निरूपण या समासातील 16व्या श्लोकापासून आपण आज विचार पाहूया। श्रीराम समर्थ श्रीराम। आता वंदीन संत सज्जन श्रोते जे कृपाळू भावाचे भोगते माझी वचने पराकृते सांगेन तयापासी श्रीराम। जशी ग्रंथराज दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी श्रोत्यांना वंदन केलं त्याचप्रमाणे या समासातही सुरुवातीला गणेश, त्यानंतर शारदा, त्यानंतर सद्गुरू आणि आता
समर्थ रामदास स्वामी श्रोत्यांना वंदन करतायत. आता वंदीन संत सज्जन श्रोते. श्रोते कसे आहेत? ते संत आहेत, ते सज्जन आहेत. सगळ्या श्रोत्यांना संत आणि सज्जन असं संबोधूनच वक्त्यांनी बोललं पाहिजे, असा एक अलिखित नियम संत रामदास स्वामी या ठिकाणी देत आहेत. समोरच्यांना काय समजतंय, मला सगळं ज्ञान आहे, या भावाने जर वक्ता बोलत असेल तर तो वक्ता नव्हे. म्हणजे समर्थ रामदासांना अपेक्षित असलेला तो वक्ता होऊ शकत नाही. त्यामुळे या पहिल्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, आता वंदीन संत सज्जन श्रोते, जे कृपाळू भावाचे भोगते, माझी वचने पराकृते, सांगेन तयापाशी. हा भाव अत्यंत विनम्रतेचा आहे. मी काही धारिष्ट करतोय आणि माझं कसं काय असे ना गोड मानून घ्यावं, अशी धारणा वक्त्याच्या अंतःकरणात आहे. आणि श्रोत्यांबद्दल वक्त्याची जी भावना आहे, श्रोत्यांचं जे स्थान आहे त्याच्या मनामध्ये, तर ते आहे, हे सगळे श्रोते संत आहेत, सज्जन आहेत, ते कृपाळू आहेत आणि ते अत्यंत भावनायुक्त होऊन आपलं म्हणणं ऐकत आहेत. वक्त्यांनी कायम हे आपल्या ध्यानात ठेवलं पाहिजे. आता जेव्हा श्रोता वक्ता समोरासमोर असतील तर तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वक्त्याला पाहता येतात. श्रोता किती तन्मयतेनं आपल्याकडे ऐकतो आहे, किती मन लावून आपल्याकडे ऐकतो आहे, हे सगळं त्याला पाहता येतं. पण जेव्हा अशी ही व्हर्च्युअल मीटिंग आहे, मोबाईल मधून बोलणं चालू आहे, तेव्हा श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वक्त्याला पाहता येत नाहीत. पण आपल्या या सभेमध्ये ते पाहण्याची गरजही नाही. कारण समर्थांनी जे पहिल्या 2 चरणांमध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे, ते सगळे श्रोते आपण जसेच्या तसेच आहात. आपण सगळी मंडळी संत आहात. संत म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या डोळ्यासमोर एक छबी येते. असंच असलं पाहिजे का? जे असंत नाहीये ते सगळे संत आहेत. आपण सीमित नाहीये, आपण व्यापक आहोत, म्हणून आपण सगळे संत आहात. आपण सज्जन तर आहातच. समर्थांच्या समोरचा समुदाय जसा होता सज्जनांचा, तसाच प्रभू श्रीराम आणि समर्थ रामदास स्वामींच्या समोरचा आत्माराम ऐकणारा जो श्रोतवृंद आहे, तो सुद्धा सज्जन आहे, तो कृपाळू आहे. बऱ्याच वेळा वक्त्याच्या तोंडून काही सणवार चुकलं किंवा एखादा शब्द मागे पुढे झाला तर ते समजून घेणारे आहात. मी नमनाच्या चरणामध्ये मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या आत्मारामासी त्वा बोधवावे, हे आत्माराम ग्रंथ चालू केल्यापासून म्हणायला सुरुवात केली. पण बरोबर आज 4था दिवस आहे आणि माझ्या तोंडून तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे असा शब्द गेला. पण मला माहिती आहे की तो गेल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की अरे, आपण आत्मारामासी म्हणायच्या ऐवजी दासबोधासी म्हणालो. पण माझ्या मनात अंतःकरणामध्ये लगेच भाव निर्माण झाला की अरे, हरकत नाही, शेवटी काय दोन्ही रचना समर्थांच्याच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोर ऐकणारे सगळे श्रोते हे कृपाळू आहेत. त्यामुळे मी दासबोधाशी जरी म्हणालो तरी पण ते म्हणतील की ठीक आहे, वक्ता चुकला, हरकत नाही, पण आम्ही आत्मारामासी याच शब्दांनी
आम्ही ते मान्य केलेलं आहे. आपण भावाचे भोगते आहात. समर्थ रामदासांच्या ग्रंथामधून जो तळमळीचा भाव आहे, शिष्यांच्या प्रती जो कळकळीचा भाव आहे, समाज उद्धरणाचा जो भाव आहे, राष्ट्रधर्म जागवण्याचा जो भाव आहे, तोच भाव आपल्या अंतःकरणामध्ये ओतप्रोत भरलेला आहे, याची मला जाणीव आहे. माझी वचने पराकृते सांगेन तयापासी. समर्थ म्हणतायत, माझी जी वचनं आहेत, मी जे बोलणार आहे ते प्राकृत भाषेतून बोलणार आहे. त्या काळामध्ये संस्कृत या भाषेला अनन्यसाधारण महत्त्व होतं. समर्थांच्या काळामध्ये किंवा त्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की समर्थांच्या मावशींचे यजमान म्हणजे पैठणचे नाथ महाराज, एकनाथ महाराज, संत रामदासांचे ते काका पडावेत. आणि समर्थांच्या चरित्रात उल्लेख आहे, 1.5-2 वर्षाचा फरक आहे फक्त, की समर्थांना तिथं नेऊन पायावर घातलं राणूबाईंनी आणि नाथ महाराजांनी त्यानंतर आपला देह समर्पित केलेला आहे. पण आपल्या काकांच्या पायावर आपल्या आईनी नारायणाला घातलेलं आहे, नारायणाच्या काकाच्या पायावर. नाथ महाराज हे समर्थ रामदासांच्या मावशीचे यजमान आहेत. त्यांच्या जीवनातला प्रसंग आपल्याला माहिती आहे की ते जी व्याख्यानं करायचे, प्रवचनं करायचे, ती प्रवचनं ऐकण्यासाठी घरामध्ये तुडुंब गर्दी व्हायची. म्हणजे ज्या सभागृहामध्ये, ज्या खोलीमध्ये बसून, वरांड्यामध्ये बसून नाथ महाराज प्रवचनं करायची, तो वरांडा सगळा भरायचा. अगदी ढाळजामध्ये, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल ढाळज म्हणजे काय. आपण घरामध्ये एक सगळी वाडे होते अगोदर, किंवा त्या घरामध्ये गेल्यानंतर अगोदर 2 कप्पे असल्यासारखी जागा होती, त्याला लोक म्हणायचे ढाळज. आणि त्यानंतर मग वरांड्या, मग घरामध्ये प्रवेश, असं तेव्हाची ती पद्धत होती. तर तिथपर्यंत लोक बसायचे. अहो, एवढंच नव्हे, एकनाथ महाराजांच्या शयनगृहामध्ये त्यांच्या मंचकावर लोक बसलेले असत. आणि लोक म्हणजे कुठले आहेत? सगळ्या जाती धर्मातले लोक आहेत. नाथ महाराजांच्या प्रवचनाला अशी गर्दी होत असे. मुलगा, त्याला हे पटत नव्हतं आणि मुलांनी अनेक निर्बंध घातले. आपल्याला सगळं तो प्रसंग नाही आहे इथं सांगण्यासारखा. कुणाच्या घरी जेवायला जायचं नाही, मराठीतून बोलायचं नाही, बोलायचं असेल तर संस्कृतमधून, नाही तर तुमची प्रवचनं बंद करा. आणि मुलगा निघून गेला ऐकत नाहीत म्हणून. काय अवस्था आहे बघा तुम्ही. म्हणजे संतांच्या जीवनामध्ये सुद्धा एकनाथ महाराजांच्या सारख्या महानुभावाच्या आयुष्यात सुद्धा एकुलता एक मुलगा हरिपंडित आपल्या बायकोला आणि मुलांना घेऊन तो काशीला निघून जातो आहे, घराचा त्याग करतो आहे. काय समाजामध्ये त्यांच्याबद्दल धारणा झाली असेल. ते गेले आणायला, त्याची मनधरणी केली, त्यांनी अटी घातल्या, हे असं असं असेल, तुम्ही माझं ऐकणार असाल, लोकांच्या घरी जेवायला जाणे नाही, कुणाला घरी बोलावणे नाही, आणि जे बोलायचे ते संस्कृतमध्ये, ठरलेल्या ठिकाणी लोक बसतील, स्वयंपाकघरात बस, माझघरात बस, शयनगृहात बस, असं चालणार नाही. आणि ठराविक जाती पंथाचेच लोक येतील. ते म्हणाले, चल बाबा, तू, मी सगळं तुझं मला मान्य आहे, पण तू घरी चल. हरिपंडित घरी आले आणि त्यांची नंतर प्रवचनं चालू झाली. आपल्याला आश्चर्य वाटेल, हरिपंडितांच्या प्रवचनांना 4-5 माणसापेक्षा जास्त माणसं जमेनात.
आपल्या वडिलांचं ठिकाण किंवा आपल्या वडिलांचा स्तर, त्यांची जगन्मान्यता किती आहे हे हरिपंडितांना तेव्हा समजलेलं आहे. तसं समर्थ या ठिकाणी म्हणताय मी संस्कृत मध्ये बोलणार नाहीये, म्हणजे माझ्याकडे फार विद्वत्ता आहे, फार माझा व्यासंग आहे, मी संस्कृत प्रचूर बोलणार आहे, असं काही नाहीये. मी आपला साधा सुद्धा जसं जमेल तसं बोलायचा प्रयत्न करणार आहे. एकतर सगळे श्रोते जे आहेत ते तुम्ही सगळे संत आहात, सज्जन आहात, आपण कृपाळू आहात. समर्थांवरच्या प्रेमापोटी आपण या ठिकाणी त्या भावापोटी आपण हे सगळं ग्रहण करत आहात याची जाणीव मला स्वतःला अंतःकरणामध्ये पूर्णपणे व्यवस्थित आहे. पाय अगदी जमिनीवर आहेत. बऱ्याच वेळा असं होतं, लोक म्हणतात की 125 प्रवचनं झाली, दररोज अव्याहतपणे बोलणं चालू आहे, चांगला विषय मांडलेला आहे, उदाहरणं चांगली दिलेली आहेत, पण कानामध्ये कुठल्याही प्रकारचं वारं शिरलेलं नाहीये. आणि अहो समर्थ जिथं म्हणतात की तो जगदीश्वराची मनुष्याचे कवित्वाची काय, मनुष्याचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे, असं त्यांच्या मनात जर वाटत असेल तर आपल्या मनात काय वाटलं पाहिजे. समर्थ या ठिकाणी म्हणतात की बोलताना चूक झाली तरी श्रोते हे क्षमा करणारे आहेत, आणि त्याची आज मला प्रचिती आलीच आहे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे असं मी दुसऱ्या चरणात बोलून गेलो, आणि तो चरण जेव्हा संपला तेव्हा माझ्या लक्षात आलं. पण लगेच दुसऱ्या क्षणाला मला हेही वाटलं की आपले श्रोते जे आहेत त्याचे सगळे कृपाळू आहेत, भावाचे भोगते आहेत, त्यामुळे इथं चूक झाली म्हणून आपल्याला कुणी काही बोल लावणार नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतात, माझी वचने पराकृते सांगेन तयापासी. मी अशाच लोकांजवळ जाणार आहे. मी काही फार मोठी सभा बोलावली आहे, फार मोठं व्यासपीठ आहे, अशा ठिकाणी नाही जाणार आहे. मी अशा ठिकाणी नाही बोलत आहे. समर्थांचा नम्र भाव आहे हा. कोण सांगतो, खरं तर असं आहे की कोण सांगतो आणि कसं सांगतो याला महत्व देऊ नये श्रोत्यांनी, तर ते काय सांगितलं जात आहे याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की चांगला विषय असतो, पण आपलं लक्ष त्या सगळं बोलणाऱ्याकडे असतं. त्याच्या लकबी कशा आहेत, तो दिसायला कसा आहे, त्यांनी कपडे कसे घातलेत, त्याच्याकडे आपलं लक्ष असतं. त्यामुळे जो विषय मांडलेला आहे, जो मुद्दा मांडलेला आहे, तो काही आपल्या अंतःकरणात उतरत नाही. कारण आपलं लक्ष हे जसं समर्थ म्हणतात, दुश्चित्त कदापि नसावे. श्रवणाच्या वेळी तर बिलकुल असू नये. अवधान द्यावे, सावधान असावे, असे सगळे संत सांगतात. ते ह्याच्यासाठीच सांगतात. पराकृते, पराकृते, माझी वचने पराकृते म्हणजे प्राकृत, मराठीमध्ये मी बोलणार आहे, मी काही संस्कृतमध्ये बोलणार नाही. दुसरा अर्थ या ठिकाणी असा आहे, एक झाला सरळ सरळ वाच्यार्थ, प्राकृत बोलणार आहे, संस्कृत बोलणार नाही. दुसरा आहे पराकृते, परावाणीने जे काही मला स्फुरण दिलंय ते मी बोलणार आहे. हा गूढार्थ आहे, हा लक्षार्थ आहे. माझं जे बोलणं आहे हे मी वरवर तयार केलेलं नाही आहे, पोपटपंची नाही आहे, शब्दांचा खेळ नाही आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, मी जे बोलणार आहे ते परेवाणीने केलेलं जे स्फुरण आहे ते वैखरीतून मी प्रकट करणार आहे. केवळ माझं माध्यम आहे ह्याच्यासाठी. असे दोन अर्थ आपल्याला या ठिकाणी घेता येतात. आता असं आहे की वक्ता किती जरी बोलला, 1.5 2 तासाची जरी प्रवचनं झाली तरी पण श्रोते त्यांच्या कामाचंच घेतात. त्यांना जे सार वाटतंय, ज्यामध्ये त्यांना रुची आहे
तेवढंच ते घेतात. काही श्रोते जे असतात ते त्यांना त्या प्रवचनातून, त्या भाषणातून काही मुद्दे मिळतात का पाहतात पुढे बोलण्यासाठी. काही जण त्याचा आपल्या व्यक्तिगत विकासासाठी उपयोग करून घेतात. आपलं जीवन कसं सुधारलं पाहिजे, आपण योग्य मार्गावर कसं चाललं पाहिजे, त्यासाठी त्याचा अर्थ ते काढून घेतात. श्रोता हे सगळं करत असेल असं तरी पण वक्त्याला काय करावं लागतं की साराचं जे बोलणं आहे तर ते काही कथा, प्रसंग, संदर्भ हे देऊन बोलावं लागतं. आणि हे गरजेचं आहे एका दृष्टीनं. आता जर उद्या आपण असा विचार केला की शरीर वाढीसाठी काय लागतं, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन्स, मिनरल्स, विटॅमिन्स एवढं लागतंय. मग B1, B2, B6, B12 विटॅमिन घ्या, त्याची एक गोळी घेऊन टाका. विटॅमिन सी ची गोळी घेऊन टाका. मल्टीमिनरलची एक गोळी घेऊन टाका. प्रोटीन पावडर घ्या, 2 नाही 4 नाही 10 चमचे घ्या. फॅट एखादा चमचा तूप तेल घेऊन टाका. पोट भरेल का? आपल्याला त्याच्यासोबत काही प्रसंग, काही संदर्भ हे सांगावे लागतात की जेणेकरून जो महत्वाचा मुद्दा आहे तो श्रोत्यांच्या अंतःकरण पटलावर एम्बॉस झाला पाहिजे, तो बरोबर बसला पाहिजे. त्यासाठी त्याला मुलामा दिला पाहिजे. त्याच्यासाठी थोडा ते गव्हाचा कोंडा, ज्वारीचा कोंडा त्यात आला पाहिजे. अहो आता तर कोंड्याला किती महत्व आहे. बिस्किटांच्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. कोंडा जेवढा जास्त तेवढं बिस्किट जास्त खपतंय. काही बिस्किट मी खाल्ली आहेत, ती खाताना असं वाटतं की आपण प्लास्टिक खातो का काय, कोंडा खातोय का काय, अशी बिस्किट तयार झाली आहेत आता. आणि ती शरीराला आवश्यक अशी आहेत. कारण कोंडा जो आहे तर तो बाहेर टाकून दिला जातो. जेवढं आपण जेवण करतो त्यातला केवळ 1/8 भाग हा आपल्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होतो. डायजेशन, ऍसिमिलेशन अँड ऍब्सॉर्प्शन आणि बाकीचं सगळं एक्सक्रीशन. केवळ 1/8 भाग जो आहे तर तो शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होतो. बाकीचा सगळा भाग तो घाम आहे, मूत्र आहे, काय असेल ते विष्ट आहे, त्या सगळ्या मार्गातून तो बाहेर टाकला जातो. त्यामुळे कोंडा सुद्धा त्याच्यासोबत महत्वाचा आहे. कोंडा म्हणजे बाकीचे काही प्रसंग आहेत, संदर्भ आहेत, ओट्स आहेत, या अशी सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्यासारखे सुजान श्रोते मला ते सुचवत असतात. काही कुठे राहिलेलं असेल तर ते मला कळवतात. त्यामुळे माझ्या मनामध्ये ती धारणा पक्की होत चालली आहे ती आपण कृपाळू भावाचे भोगते आहात. पुढे समर्थ असं म्हणतात की संतांची त्यांनी सुरेख व्याख्या मनाच्या श्लोकामध्ये केलेली आहे. आणि समर्थ असं म्हणतात त्या मनाच्या 168वा श्लोक आहे. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा, उपाधी देहे बुद्धी ते वाढवीते, परी सज्जना केवी बाधू शकेते. जे सज्जन लोक असतात त्यांना कुठलीही उपाधी, त्यांना कुठलेही त्यांना दिलेला मान सन्मान, त्यांची केलेली वाहवा त्यात ते अडकत नाहीये, असे संत असतात. आणि समर्थ म्हणतात त्याला कुठलीही दुराशा, त्याला कुठलीही अपेक्षा, हे पाहिजे ते पाहिजे, हव्यास नाहीये. दुराशा गुणे, त्याला कुठली दुराशा 2 अर्थ आहेत. एक जे मिळणार नाही ते मिळवण्यासाठी खटपट, दूर आशा, आणि एक दुराशा म्हणजे वाईट आशा, अपेक्षा चुकीची, मला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे, हे चुकीचं आहे. आणि समर्थ पुढे म्हणतात जो नव्हे दैन्यवाना तो अत्यंत आनंदी आहे, अत्यंत संयमित आहे आणि शाश्वत सुखाच्या, समाधानाच्या आनंदामध्ये तो मग्न आहे. श्रोते कसे आहे, अर्थामृताचे भोगते आहेत. आणि या ठिकाणी श्रोत्यांना सुद्धा समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये असं दिलेले, अर्थामृताचे भोगते. मी जे सांगणार आहे त्यातला अर्थ तो अमृताप्रमाणे ग्रहण करतील असे श्रोते आहेत.
या ठिकाणी समर्थ रामदासांनी श्रोत्यांचं वर्णन केलेलं आहे. पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, तयांचे वर्णावे स्वरूप तरी ते स्वरूपाचे बाप, जे वेदास सांगवे ना रूप ते जयाचे नि प्रगटे श्रीराम. इथं आता संतांचं वर्णन आहे, संतांचं स्तवन आहे. तयांचे वर्णावे स्वरूप, संत कोण आहेत त्यांचं स्वरूप वर्णन करायचंय का? संतांचं स्वरूप वर्णन करताना समर्थ म्हणतात, तरी ते स्वरूपाचेची बाप. ते त्यांचं स्वरूप वर्णन करताना असं लक्षात येतं की संत हे स्वस्वरूपाचे जनक आहेत. बाप म्हणजे जन्मदाते. परब्रह्म स्वरूपाला जन्म देणारे ते आहेत. सद्गुरू कसे आहेत, त्यांना कुठली उपमा नाही चालत. आणि जी भौतिक विश्वामध्ये, दृश्य विश्वामधल्या ज्या वस्तू आणि व्यक्ती आहेत त्यांची उपमा कशी चालेल? कारण ते तर परब्रह्माला जन्म देणारे. म्हणून समर्थ रामदासांनी बाप इथं हा शब्द वापरलाय. जे वेदास सांगवेना रूप ते जयाचे नि प्रगटे. जिथं वेद, उपनिषद, सगळी शास्त्र ग्रंथ म्हणतात नेती 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 नेती, आम्हाला त्याचं रूप कळत नाही, आम्हाला त्याचं स्वरूप सांगता येत नाहीये, त्याची प्रचिती येत नाहीये, कसं त्याचं वर्णन करावं. असं जे परब्रह्माचं स्वरूप आहे ते स्वरूप संतांमुळे आपल्या समोर प्रगट होत आहे. संतांमुळे आपल्या समोर श्रीराम प्रगट झाले का नाही? समर्थांमुळे श्रीरामाचं दर्शन त्या मशा महाराला झालं की हो? मग आम्हाला नाही होणार? संत नामदेवांमुळे पांडुरंग उभा राहिला. जे परब्रह्म स्वरूप आहे त्याला अभिव्यक्त करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. म्हणून समर्थ म्हणतात की संत हे आत्मस्वरूपाचे जनक आहेत. ते त्या स्वस्वरूपाचे, परब्रह्म स्वरूपाचे ते जन्मदाते आहेत. संतांच्या बोधामृताने ते परब्रह्म स्वरूप प्रकट होते म्हणजे आम्हाला त्यांच्या मुखारविंदातून ते स्वरूप समजू लागते. तेच आम्हाला लक्षात येतं की ते नक्की काय आहे. कारण संत हे स्वतः परब्रह्म स्वरूप आहेत. आता पुढची जी ओवी आहे, ओवी क्रमांक 18, इथपर्यंत स्तवन झालंय. आता ओवी क्रमांक 18 पासून गुरु शिष्यांचा संवाद आहे. आपण पाहतोय आत्माराम ग्रंथ. आत्माराम ग्रंथातला पहिला समास त्याग निरूपण आणि त्यामधली ओवी 18वी ही गुरु शिष्यांचा संवाद वर्णन करणारी आहे. आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान, तेणे तुझे समाधान अधिक होये श्रीराम. समर्थ म्हणतायत, आता ऐक, आत्तापर्यंत केलेल्या पंचस्तवनानी गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतम गुह्यम सर्वमे रघुनंदना. आत्तापर्यंत जे काही पंचस्तवन केलं त्याच्यानी आता तुझं चित्त सावध झालंय आणि आता तू तुझ्या चित्तामध्ये शुद्धता आलेली आहे. त्यामुळे तू ऐक. आणि आपल्याला माहिती आहे की समर्थांना शिष्य कुठला अपेक्षित आहे. आपण पाहिलेलं आहे सशिष्य लक्षण 5वा दशक हा मंत्रांचा आहे आणि मंत्रांचा दशक असलेला त्या दशकामधला जो 3रा समास आहे, हा समास आपण तेव्हा पाहत असताना हे मी आपल्याला सांगितलं की दासबोधातील 200 समासांमध्ये केवळ 5-3 हा जो समास आहे तो 104 ओव्यांचा म्हणजे सगळ्यात मोठा समास आहे. शिष्याच्या अंगी काय लक्षण असलं पाहिजे त्याचं वर्णन करायला समर्थ रामदासांना 104 ओव्या वेचाव्या लागल्या आहेत. आणि तोच जेव्हा महंत होतो, महंत लक्षण समास हा केवळ 19 ओव्यांचा आहे. महंताला काही सांगावं लागतं का? ते एकदम पिकलेलं फळ आहे, मॅच्युअर्ड आहे, परिपक्व झालेलं सगळ्या अंगांनी. तो ज्ञानी आहे,
महंत आहे, लोकसंग्रह करतोय, ज्ञानोत्तर साधना करतोय, धर्मजागरणासाठी, राष्ट्रोद्धारासाठी आपलं सगळं जीवन व्यतीत करण्याची तयारी त्यांनी केलेली आहे. असा जो महंत आहे त्याच्यासाठी केवळ 19 ओव्या आहेत आणि शिष्याचं वर्णन करताना समर्थांना 104 ओव्या आपल्याला सांगाव्या लागल्या. पूजनीय आद्य शंकराचार्य सुद्धा शिष्याबद्दल सांगतात, साधन चतुष्टय संपन्नोधिकारी. ज्याला साधन चतुष्टय जमलेलं आहे, जो साधन चतुष्टय संपन्न आहे, असा शिष्य हा अधिकारी आहे. काही श्रवण करण्याचा, अनुग्रह घेण्याचा. काय साधन चतुष्टय आहेत? नित्यानित्य वस्तू विवेक. शिष्याच्या कायम त्याला सार विवेक, सार असार विवेक, आत्मानात्म विवेक आणि नित्यानित्य विवेक हा कायम जागृत असला पाहिजे. नंबर 2, इहामूत्र फलभोग विहाग. आपण पाहिले दासबोधामध्ये पहिला दशक हा नित्यानित्य वस्तू विवेक सांगतो. जो दुसरा दशक आहे तो आपल्याला अनासक्ती किंवा इहामूत्र फलभोग विराग या जीवनामधले जे काही कठीण प्रसंग आहेत, जे ताप आहेत किंवा जे देहातून जे निर्माण होणाऱ्या गोष्टी आहेत, या ऐहिक जीवनामध्ये मूत्र फल भोग विराग त्यातून निघालेली उपजलेली अनासक्ती. त्यानंतर तिसरं जे आहे साधन चतुष्टयामध्ये, तिसरं जे साधन आहे ते आहे शमाधी षटक संपत्ती. त्याचं खूप विवेचन आपण पाहिलेलं आहे. शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान आणि शेवटी निश्चयात्मक बुद्धी. आणि चौथं जे साधन आहे ते आहे मुमुक्षुत्व, की आता जे झालं ते झालं. खूप पाणी वाहून गेलं, आता नाही, यापुढे. ती जी अंतःकरणात तळमळ आहे, तीव्र तळमळ आहे भगवंताच्या स्वस्वरूपाच्या प्राप्तीची, त्याची प्रचिती घेण्याची, त्याचा अनुभव घेण्याची आणि त्याच्याशी तदाकार होण्याची जी तळमळ आहे ती त्या मुमुक्षुत्वाकडे, त्या मुमुक्षुकडे. म्हणून ही साधन चतुष्टय संपत्ती ज्याला प्राप्त होते, आचार्य म्हणतात की तो अधिकारी शिष्य आहे. आता समर्थ म्हणतात की आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान. मी तुला कुठलं ज्ञान सांगणार आहे? मी तुला अश्वपरीक्षेचं ज्ञान सांगणार आहे? लोकसंग्रहाचं ज्ञान सांगणार आहे? मठ कसा बांधावा त्याचं ज्ञान सांगणार आहे? ग्रंथ कसा लिहावा त्याचं ज्ञान सांगणार आहे? नाही. मी आता तुला अत्यंत गुह्य असलेलं ज्ञान मी तुला सांगणार आहे, कारण तू आता शिष्य अधिकारी झालेला आहेस. गीतेमध्ये भगवंतानी 9व्या अध्यायामध्ये याचं वर्णन केलंय. राजविद्या राजगुह्यम. कसं आहे हे? ही विद्या कशी आहे? राजविद्या आहे. राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम. याच्यापेक्षा पवित्र या जगामध्ये दुसरं काहीही नाही. आणि हे जाणल्यानंतर काही जाणायचं शिल्लक राहत नाही, असं ज्ञान शिष्या मी आता तुला देणार आहे, असं समर्थ सांगताय. गुह्य म्हणजे झाकलेले, की जे सहजासहजी सापडत नाही. असाध्यतेची साधावे, कानडेतेची अभ्यासावे. समर्थ सांगतात जे गुह्य आहे ते मी तुला आता सांगणार आहे. आणि समाधान जो शब्द आहे यामध्ये वापरलेला, तेणे तुझे समाधान अधिक होय. आता तू प्रिपेअर्ड आहेस, आता तू तयार आहेस, तुला समाधानाची गोडी लागली आहे. पण ते समाधान समर्थ रामदास म्हणतात की ते अधिक होय. आता अधिक मास चालू आहे, अधिकस्य अधिकम फलम, ते मी तुला अजून अधिक मिळवून देतो, असं समर्थ रामदास या ठिकाणी सांगतात. आणि ते म्हणतात की ते समाधान तुला कसं मिळणार आहे, तर ते ब्रह्मानुभवाचं समाधान मिळणार आहे. आणि ते समाधान, तो जो ब्रह्मानुभव आहे तो तुला स्वानुभव होणार आहे. आणि तो कसा असणार आहे? अनिर्वाच्य असणार आहे. मुक्याने गुळ खादला परी गोडी नये सांगा याला, अशी अवस्था मी तुला देणार आहे.
मी काल जे तुम्हाला म्हणालो की कल्याण सेवक, कल्याणी टीका जी आहे संकेश्वर पीठाचे शंकराचार्य त्यांनी रचलेली आत्मारामावर, त्यामध्ये कल्याण सेवक असं म्हणतात, शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान तेणे झाले समाधान, ऐक्य रूपे अभिन्न सहज स्थिती. ही दासबोधातलं वर्णन आहे. आणि समाधानाचे जे 2 शब्द म्हणून एक रचना आहे कल्याण महाराजांची. संकेश्वर, तेच संकेश्वर पीठाचे शंकराचार्य, त्यानंतर त्यांना ती उपाधी मिळाली आणि तिथला पट्टाभिषेक करण्यात आला. ते असं म्हणतात, समाधानाचे 2 शब्द त्यांची रचना आहे, एक ग्रंथ आहे छोटा. त्यामध्ये ते म्हणतात, गुळाची गोडी गुळ न सांगे सर्वांगी गोड. गुळाची गोडी, गुळ सांगतं का की मी कुठल्याही बाजूने गुळ खा, तो गोडच आहे. गुळाची गोडी गुळ न सांगे सर्वांगी गोड, पाण्याला तहान कदापि हृदग्रंथी फोड. पाण्याला कधी तहान लागेल का, किंवा गुळाला कधी असं वाटेल का की आपण गोड काही खावं म्हणून? त्याला कुठल्याही बाजूने खाल्लं तरी खाणाऱ्यालाही तो गोडच आहे. अंधार सूर्या कदा न ठावा, ब्रह्मानच माया. सूर्याला अंधार माहिती आहे का? सूर्य म्हणतो का आता मी आलोय, चला अंधार बाजूला व्हा? अहो, तो येतोय नुसती दवंडी पिटल्याबरोबर, त्याची हळी आल्याबरोबर अंधार पळून जातो. कल्याण स्वामी म्हणतात, अंधार सूर्या कदा न ठावा, ब्रह्मानच माया. ब्रह्माला माया माहिती आहे का? त्याच्या अधिष्ठानावरती कार्यरत आहे, पण ब्रह्माला मायाचा स्पर्शच नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात सद्गुरु स्तवनामध्ये, माया झाली लज्जायमान. मी कसं वर्णन करू? तिलाच लाज वाटतीये. समाधान हे कोणी कोणा सांगावे वाया. कुणी हे जे अनुर्वाच्य समाधान आहे ब्रह्मानुभवाचं, ते कोण कुणाला सांगणार? आणि जर कोणी सांगत असेल तर दॅट इज व्हेरी रॉंग, म्हणजे त्याला काही अर्थच नाही, वाया आहे. द्वितीय नाही शब्द कायसा मौन न वाचेचे, मन माया नच सेवक सेव सेवकू कल्याणाची साचे. समर्थ म्हणतात, इथं सावधान शब्द आलेला आहे. समर्थ दासबोधामध्ये आपल्याला माहिती आहे की सावध, साक्षपी आणि दक्ष तयास तत्काळची मोक्ष. आता मी जे काही तुला सांगणार आहे ते मी तुला तत्काळ तू त्या समाधानापर्यंत पोचशील, असं समर्थ या ओवीमध्ये 18व्या ओवीमध्ये सांगतात. पुढे समर्थ म्हणतात, तुवा आशंका नाही घेतली, परंतु मज तुझी चिंता लागली, काजे तुझी भ्रांती फिटली, नाही अद्यापि श्रीराम. समर्थांना आपल्या शिष्याच्या प्रती अत्यंतिक तळमळ आहे. ते म्हणतात, तू आशंका नाही घेतली. तू एवढे दिवस माझ्या सोबत आहेस, पण तू माझ्या बोलण्यावर किंवा मी जे काही तुला सांगितलंय त्याच्याबद्दल तू कधीही मला समजलं नाही, मला हे लक्षात आलं नाही, असं तू मला कधीही सांगितलं नाहीस. परंतु मज तुझी चिंता लागली. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागेल. साधकानी अनन्य भावानी, समर्पित भावानी आपल्या सद्गुरूंवर निष्ठा ठेवून, दृढ भावनेने त्यांच्या शब्दावर दृढ विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागलं पाहिजे. तसं तू वागतोयस, पण तुला काही ठिकाणी मनामध्ये विकल्प आहे. समर्थ म्हणतात, परंतु मज तुझी चिंता लागली. मला तू जरी नाही बोललास तरी पण मला तुझा जो कळवळा आहे, तुझी तळमळ आहे, त्यामुळे मलाच तुझी चिंता वाटतीये. काजे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापि. अरे, मी एवढं तुला सांगितलं, दासबोध सगळा समजावून सांगितला, पण तुझी भ्रांती नाही फिटली. कुठली भ्रांती आहे शिष्याच्या मनात?
दासबोध वाचून झाला, दासबोध अभ्यास झाला, 4 महिने दासबोधाचा अभ्यास केला, तरी आमच्या मनामध्ये भ्रांती फिटली नाही. भ्रांतीचं काय म्हणतो त्याला, सरोवर आहे. भ्रांत्या भ्रांतीचं अनेक वचन काय असेल ते असेल, भ्रांती नव्हे, अनेक वचन भ्रांती आहे. सद्गुरू म्हणतात, समर्थ सांगतायत की तू आशंका नाही घेतली, तू काही मला सांगितलं नाही, तू काही मला बोलला नाही, तुला काही समजलं नाही, कुठं अडलं नडलं तू काहीच मला बोलला नाही. आता असं आहे, आमचे परमपूजनीय वरदानंद स्वामी असं म्हणतात की सद्गुरू आपल्याला परमार्थाच्या वाटेवर घेऊन जातात. पण सद्गुरू कसे असतात त्यांनी प्रकार सांगितले. स्वामी वरदानंद भारती म्हणतात, सद्गुरू हे गावाची दिशा दाखवणाऱ्या पाटीसारखे असतात. आपण पाहतो की आता एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचंय, पुण्याला आपण निघालो, मग समजा 1-2 रस्ते जर असतील तर त्या ठिकाणी एक पाटी आहे आणि ती पाटी सांगते पुणे 47 किलोमीटर. आता ती पाटी कुठे आहे, ती पाण्याच्या डबक्यात असेल, ती कचऱ्याच्या पेटीजवळ असेल, नाही ती उंच लावलेली असेल, कमान केलेली असेल, पण ती पाटी आपल्याला पुण्याचा रस्ता दाखवते. आप्पा म्हणतात, काही सद्गुरू, काही गुरुजी असतात तर ते नकाशा काढतात आणि रस्ता दाखवतात, या 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 मार्गाने तू जा, तुला ते बरोबर सापडेल. काही सद्गुरू बोट धरून नेणारे किंवा आपल्या शिष्याला कडेवर बसवून त्याला परब्रह्म स्वरूपाची प्रचिती घेऊन देण्यासाठी त्याला तिथपर्यंत घेऊन जातात. आप्पा म्हणतात, समर्थ रामदास हे या पठडीतले सद्गुरू आहेत. काय वर्णन आहे. समर्थ रामदास आपल्या शिष्याला केवळ बोट धरून नव्हे, तर गरज पडली तर आपल्या कडेवर बसून, खांद्यावर बसून नेणारे. वयाच्या बालवयामध्ये केवळ खेळ ज्यांना पोरांना माहिती आहे, अशा अवस्थेमध्ये, अशा वयामध्ये बालनारायण म्हणतो, चिंता करीतो विश्वाची. ज्याला विश्वाची चिंता लागलेली आहे त्याला आपल्या शिष्याची चिंता नाही लागणार का. सरळ सरळ आहे. म्हणून समर्थ म्हणतात, परंतु मज तुझी चिंता लागली, तू नको बोलू, तुझ्या मनातलं मी ओळखलेलं आहे आणि तुझी तळमळ मी पाहतो आहे. आता असं आहे की तू आशंका नाही घेतली. बऱ्याच वेळा काय होतं की शंका, प्रश्न न विचारण्याची काही कारणं असतात. काही वेळा काय होतं की आपल्याला वाटतं, आपण जर एखादा प्रश्न विचारला तो वक्ता म्हणेल, अरे हे एवढं तुला साधं सोपं माहीत नाही, म्हणून आपली इज्जत निघेल, आपलं अज्ञान प्रकट होईल. या भयास्तव शिष्य काही प्रश्न विचारत नाही. काही वेळा असं होतं की आपण एखादा प्रश्न विचारावा, यांना जर नाही आला तर उपमर्द केल्यासारखा होईल, म्हणूनही विचारलं जात नाही. काही वेळा असं होतं, 4 लोक आपल्याकडे पाहत आहेत, 4 लोकांना वाटेल की याला माहित नाही. या सगळे अनेक कारण आहेत त्याला. त्यामुळे असं बऱ्याच वेळा होतं. आणि असंही होतं बरं का की बऱ्याच वेळा शंका आलेले प्रश्न न विचारण्याची सवय लागते आणि काही वेळा ह्याच्या विरुद्ध होत आहे. काही जणांना प्रश्न असतात. एक प्रश्नाचं उत्तर दिलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तिसरा.
प्रश्नांची मालिका तयारच आहे त्यांच्याकडे. बरं, ते अभ्यासू असतात असं आहे का? मला बऱ्याच वेळा अनुभव येतो. कोणीतरी भेटतं ते म्हणतो, तो दासबोधाचा अभ्यास तुम्ही एवढी वर्ष झालं करताय, ह्याच्यामध्ये ते सांगितलं तिकडे तसं काय सांगितलं? म्हणजे तुम्ही समर्थांना गालबोट लावायचे, समर्थांच्या काही हे करायच्यात, उखाळ्या पाखाळ्या काढायच्यात म्हणून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणार का? खरोखर जर तुमच्या मनात जर द्विधा परिस्थिती असेल तर तुम्ही स्वतः ग्रंथ घेऊन बसाल आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न कराल. असं नाही उठका सुट कुणालाही प्रश्न विचारावे. आप्पा म्हणतात, भूक लागून लागून मरते. माझे एक मित्र आहेत, जैन आहेत ते, आणि ते मला दरवर्षी घेऊन जातात कुठे ना कुठेतरी. तर त्यांचं ते व्रत चालू असतं आणि ते 7 दिवस, 5 दिवस, 11 दिवस ते काही अन्न ग्रहण करत नाहीत. मी पाहिलं, एक 22-23 वर्षाचा मुलगा होता. हे वय आहे का हो? पण मला त्यांनी त्याला पाहायला, त्याची भेट घेण्यासाठी म्हणून नेलं. आणि त्या दिवशी 5वा दिवस होता. तर मी घरी गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की असं असं यांनी ते व्रत घेतलेलं आहे आणि आता 5वा दिवस आहे म्हणले. ही वॉज व्हेरी मच नॉर्मल, क्वाईट नॉर्मल. म्हणजे मला विश्वास नाही बसला की 5 दिवस झालेत आणि यांनी अन्नग्रहण नाही केलेलं. माझे एक मित्र आहेत, ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते, विश्वनाथ भायेकर. ते पूर्ण्याला असतात, परभणीजवळ पूर्णा रेल्वे स्टेशन आहे, तिथं असतात ते. नवरात्रामध्ये त्यांच्यासोबत मी प्रवास करत होतो. माझ्या लक्षात नाही आलं, म्हणजे दुपारी मी जेवण करून रेल्वेत बसलो. ते माझ्या डोक्यात असं की ते जेवण करून रेल्वेत बसले. आम्ही मानवत रोडला गेलो, तिथं उतरलो, चहा घ्यायला थांबलो एका ठिकाणी. एका घरी गेलो आम्ही. ते म्हणाले नाही मी घेत नाही. मला वाटलं ते चहा घेत नसतील. ते म्हणाले काही दूध वगैरे, ते म्हणले नाही मी काहीच घेत नाही. माझ्या लक्षात नाही. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर ते म्हणाले जेवायला काय करते? म्हणाले मी जेवत नाही. म्हणजे मला शॉकच बसला. मी म्हणलं अरे तुम्ही म्हणजे एक वेळ जेवता का नवरात्रात? ते म्हणाले नाही मी जेवण नाही करत. म्हणलं म्हणजे? मग त्यांनी मला सांगितलं की मी 2-3 वर्ष एक वेळ जेवण करत राहिलो नवरात्रात. नंतर मी फक्त ज्यूस घ्यायचं ठरवलं आणि मागच्या वर्षीपासून मी 9 दिवस केवळ पाणी पितो आणि तेही सकाळी 1 ग्लास आणि संध्याकाळी 1 ग्लास. दॅट्स ऑल. आम्ही आमच्या देहाचे किती चोचले पुरवतो. नाश्ता, दुपारचं जेवण, पुन्हा संध्याकाळी 4 वाजता फरसाण, बिस्किट, चहा, रात्री जेवण. खरंच लागतं का हे? इथं मला आप्पांचं चरण आठवलं, आप्पांचं सांगणं आठवलं, भूक लागून लागून मरते. तुम्हाला पहिला दिवस रेस्टलेस होईल. मला त्यांनी सांगितलं, म्हणजे मी काही त्या फेजमधून नाही गेलेलो. मला त्यांनी सांगितलं की पहिल्या दिवशी तुम्ही खूप तळमळून जाल. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 2-3 वेळा जेवणाच्या वेळेला वाटेल. तिसऱ्या दिवशी पण वाटेल. आणि 4थ्या दिवशीपासून तुम्हाला भूक नावाची जाणीव संपेल. आमचे माननीय पंतप्रधान युरोपच्या दौऱ्यावर गेले, प्रवासावर, नवरात्रात. अहो काय खाद्य पदार्थ, टेबल भरला सगळा. काय घेतलं यांनी? लिंबू पाणी. आणि किती तास, किती, अहो 1 तास तरी दुपारचा आराम असेल का? रात्री केवळ 4-4.5 तासाचा आराम असेल त्यांना. दिवसभर किती व्यस्त शेड्यूल आहे, किती व्यस्तता आहे. समर्थ जसं आप्पा म्हणतात या ठिकाणी, भूक लागून लागून मरते. आणि याचं खरं मी हे अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे ना. तसं आपला विषय चाललाय, तुवा आशंका नाही घेतली. प्रश्न विचारण्याची आणि काही वेळा ती उर्मी दाबून 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 प्रश्नच विचारावे वाटत नाही.
अशा या पठडीतला हा शिष्य आहे. समर्थ म्हणतात, काजे तुवा भ्रांती फिटली नाहीच अद्यापि. अजूनही तुझ्या मनामध्ये काही सिद्धांतांबद्दल काही प्रश्न आहेत, काही शंका आहेत, काही विकल्प आहेत. शास्त्रामध्ये असं सांगितलंय की योग्य शिष्याने योग्य विचारल्याशिवाय काही सांगू नये. दासबोधामध्ये आपल्याला सांगितलंय ना समर्थ रामदासांनी, किंवा भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलंय, ज्याचा विश्वास नाहीये, ज्याची श्रद्धा नाहीये, बिलकुल सांगू नका. गरज नाही त्याला सांगण्याची. शिष्य अधिकारी असला पाहिजे आणि त्यांनी विचारल्यानंतर त्याला मार्गदर्शन झालं पाहिजे असं शास्त्र सांगतंय. पण आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मेघवृष्टीने करावा उपदेश. कसं केलं पाहिजे? मेघाच्या वृष्टीसारखा उपदेश केला पाहिजे. मेघ म्हणतो का, हे इथं ओजाड माळरान आहे, इथं काही पिकणार नाहीये, इथं पडून काही उपयोग नाही. इथं शेती पिकवली आहे, इथं पडलं पाहिजे. इथं भात लावलेला, इथं खूप पडलं पाहिजे. इथं कोरडवाहू जमीन आहे, इथं थोडं पडलं तरी चालतंय, असं मेघ विचार करतो का? तुकाराम महाराज म्हणतात, मेघवृष्टीने करावा उपदेश. याच पठडीमध्ये समर्थ आहेत. आमचे आप्पा जसं म्हणतात की समर्थ कसे आहेत, तर शिष्याला आपल्या बोटाला धरून नव्हे, आपल्या कडेवर घेऊन ते घेऊन जाणार आहेत. आता पुढे समर्थ म्हणतात, दासबोधीचे समासी निर्मूलन केले मी पणासी, तया निरूपणे वृत्तीसी पालट दिसेना श्रीराम. आता वरचा जो चरण, वरची जी ओवी आहे, ओवी क्रमांक 19, तुवा आशंका नाही घेतली परंतु मज तुझी चिंता लागली, काजे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापि. अद्यापि म्हणजे काय, त्याचं उत्तर खालच्या ओवीत आहे. ओवी क्रमांक 20, दासबोधीचे समासी तद्यपि निर्मूलन केले मी पणासी, तया निरूपणे वृत्तीसी पालटे दिसे ना. आपण पाहिलंय की ग्रंथराज दासबोधामध्ये त्याचा जो पंचावतार जो आहे, 5 अवतार आहेत ग्रंथराज दासबोधाचे, त्यातला जो अवतार आहे, एक अवतार हा 7व्या दशकाचा आहे. आणि आपण पाहिलंय की 7व्या दशकातल्या पहिल्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी गणपती, शारदा, सद्गुरू यांचं स्तवन केलेलं आहे. आणि या दशकाच्या शेवटच्या समासामध्ये 7वा दशक, 10वा समास, 43व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, सरली ग्रंथाची खटपट, सरली आला ग्रंथाचा शेवट, सरली शब्दांची खटपट. येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. या 7वा दशक जो आहे तो मी पण विरहित साधना करण्यासाठी सांगितलेला आहे. तुम्ही कुठलाही समास काढा, त्यामध्ये मीपणाचा अहंकार टाकून दे, तरच तुझी साधना फळश्रुत होईल, तरच तुझी साधना फळापर्यंत जाईल, असं समर्थांनी प्रत्येक समासात सांगितले. त्यामुळे या 7व्या दशकाचं जे वैशिष्ट्य आहे, तो हा दशक जो आहे तो स्वयंभू आहे. हा एक पंचावतारापैकी एक अवतार आहे. आणि या दशकामध्ये मी पण विरहित साधना समर्थ रामदासांनी वारंवार सांगितलेली आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, दासबोधीचे समासी, दासबोधातल्या समासांमध्ये मी तुला हे सगळं सांगितलंय. निर्मूलन केले मी पणासी, त्या समासांमध्ये मी तुला एवढं सगळं सांगितलं. आणि तुझ्यातला मीपणा काढून टाकावा, त्याला निर्मूळ करावं, यासाठी मी तुला किती समजावून सांगितलं. तया निरूपणे, त्या निरूपणाने तुझ्या वृत्तीमध्ये वृत्तीसी पालट दिसे ना. अजूनही तुझ्यामध्ये तो अहंकार आहे, अजूनही तुझ्यामध्ये तो मीपणा आहे. म्हणून समर्थांनी या ठिकाणी सांगितलंय,
म्हणजे यावरून आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की दासबोध रचना झाल्यानंतर, म्हणजे 200 समासी दासबोध नव्हे, अगोदरचा जो दासबोध की जो समर्थ रामदासांनी नाशिकला टाकळीला जो सांगितलेला आहे, त्यानंतर खरं तर 3 मोठे ग्रंथ समर्थांनी तिथं केले, म्हणजे उत्स्फूर्तपणे. बाकी रामायण वगैरे बाकीच्याही 24,000 श्लोकांचं रामायण आहे समर्थ रामदासांचं. आता हे सगळं जर बाकीचं सोडलं, तिथं अनेक ग्रंथांची रचना नकलून काढले समर्थ रामदासांचे ग्रंथ. पण करुणाष्टक मोठ्या अर्थतेनी, रामाची अर्थता आहे ती करुणाष्टक स्फुरण पावलेली, त्यानंतर दासबोध आणि त्यानंतर हा आत्माराम ग्रंथ, अशी 3 मुख्य ग्रंथांची रचना ही टाकळीला झालेली आहे. समर्थ म्हणतात जुन्या दासबोधामध्ये, विवेक बळे धाव घ्यावी, मी हे टाकून द्यावी, मी हे मागे टाकून द्यावी. जुन्या दासबोधामध्ये समर्थ सांगतायत, हे मी निज राहिल्या निज ठेवी, आपणची होई जे स्वय. तू कोण होशील? मी आणि तुझ्यामध्ये अंतर राहणार नाही. आपणची होई जे स्वय. कसं होशील? विवेक बळे धाव घ्यावी. विवेकाच्या बळावर तू साधना केली पाहिजेस, विवेकाधिष्ठित साधना पाहिजे. सगळा तुझा आचार विचार हा विवेकाधिष्ठित असला पाहिजे. विवेक बळे धाव घ्यावी, मी हे मागे टाकून द्यावी. त्याचा चेहरा सुद्धा पाहायला नको, मी पणाला समोर बिलकुल ठेवू नकोस. हे मी निज राहिल्या निज ठेवी. तू एकदा जर मीला मागे टाकून दिलंस आणि ते मी जे आहे त्याच्या जागेवर जर जाऊन पडलं, हे मी निज राहिल्या निज ठेवी, आता तुला तुझं स्वरूप प्राप्त होईल. निज म्हणजे माझे स्वरूपाला मी तुला ठेवीन. आपणची होई जे स्वय. आपणा सारिखे करीती तात्काळ. त्याची प्रचिती या ओवीमध्ये आपल्याला येते. समर्थ पुढे म्हणतात, आपण म्हणजे मी पण. 7व्या दशकामध्ये, आता जो 200 समासांचा जो दासबोध आहे त्यामध्ये 7व्या दशकामध्ये समर्थांनी मी पणाला सांगितलंय. आपण म्हणजे मी पण, मी पण म्हणजे जीवपण. मी जीव आहे. मी म्हणजे हात, मी म्हणजे डोळे, मी म्हणजे पाय, मी म्हणजे हात, मी म्हणजे नाक. हे जीवपण देहापुरतं मर्यादित असणं. मी पण म्हणजे जीवपण. जीवपण म्हणजे अज्ञान संग जडला. जेव्हा तुला अज्ञानाने तुला वेष्टित केलेलं आहे, तू अज्ञानाचा संग धरलास, अज्ञानांना तू सोबत घेऊन फिरतो आहेस, मग तुला ज्ञान कसं होईल? म्हणून ते तू टाकून दे. ती भ्रांती तुझ्या मनातली तू टाकून दे. म्हणून समर्थ 6व्या दशकामध्ये म्हणतात, मी पणापासून सुटला तोच एक मुक्त झाला. मग ते प्रपंच असेल, परमार्थ असेल, काही जरी असलं तरी मी केलं, माझ्यामुळे झालं, मी आहे म्हणून सगळं चालू आहे, हा भाव आपल्या अंतःकरणात कधीही नसला पाहिजे. अहो, मोठमोठे लोक या जगाच्या पाठीवरून निघून गेले. समर्थ रामदासांनी मृत्यू निरूपणामध्ये सांगितलंय, काळाचे म्हणियारे कोण कोण गेले इथून. अनेक विद्वान गेले, अचाट शक्तीचे अचाट बळाचे गेले. सम्राटवरती नरेश, नृपती, राजे सगळे निघून गेले. ज्योतिषी गेले, कुणी राहिलं नाही. संत देवाधिदेव सुद्धा सगळे निघून गेले. आपला काय कुठे दरिया में खसखस. तरी पण आम्हाला अहंकार किती आहे. पुढच्या ओवीमध्ये समर्थ रामदास म्हणतात, म्हणोनी न पुसता सांगणे, घडले शिष्या तुझ कारणे, आता तरी सोये धरणे श्रवण मननाची. अत्यंतिक कळवळ आहे शिष्याबद्दल. समर्थ म्हणतात, मी तुला दासबोध सांगितला, एवढं निरूपण करून सांगितलं, पण तुझी काही भ्रांती गेली नाही. तू मला विचारत नाहीयेस तरी पण. म्हणोनी न पुसता सांगणे, पुसणे म्हणजे विचारणे. समर्थ रामदास आपल्याला माहिती आहे की 12 वर्ष त्यांचं जांबेला मराठवाड्यामध्ये गेलेलं आहे. आणि मराठवाड्यातला हा शब्द आहे, मी पुसून येतो. पुसून येतो म्हणजे कपड्याने पुसून येतो नव्हे,
मी विचारून येतो म्हणून न पुसता सांगणे. तू पुसलं नाहीस मला, तू विचारलं नाहीस, तू काही प्रश्न काढला नाही, शंका काढली नाही, काही नाही, तरी पण मी तुला सांगतोय कारण मला तुझ्याबद्दल चिंता आहे रे. घडले शिष्या तुझं कारण आहे, तुझ्यामुळे मला हे सगळं करावं लागतंय. आता तरी सोय धरणे. सोय हा सुद्धा शब्द मराठवाड्यातलाच आहे. आणि पाहुणे येणार आहेत, सगळ्या सोयी सुविधा आहेत का? सगळी सोय, त्यांची गरम पाण्याची सोय केली आहे का? थंडीचे दिवस आहेत, पाऊस पडतोय, त्यामध्ये जे वृद्ध लोक आहेत त्यांना आल्याबरोबर ऊन पाणी द्या, त्याची सोय झाली आहे का? ही सोय झाली. याचा अर्थ एक वेगळा पण होतो. तुझी सोय बघू का, दाखवू का तुला, असा पण एक त्याचा अर्थ आहे. समर्थांना तो अर्थ इथं अभिप्रेत नाहीये. समर्थांना असं वाटतं की आता तरी सोय धर, की आता तरी तू सुलभ हो, सहज हो. कशासाठी? श्रवण मननाची सोय धर. सोय म्हणजे मार्ग, सोय म्हणजे एक साधना मार्ग आहे, ती एक पद्धत आहे. कशाची आहे? श्रवण, मनन, निधिध्यास, आत्मसाक्षात्कार. परमार्थाचे हे 4 टप्पे आहेत, 4 प्रक्रिया आहेत, हे आपल्याला माहिती आहे. आणि बृहदारण्यक उपनिषदामध्ये असा एक संदर्भ आलाय, आत्मा वा रे द्रष्टव्या श्रोतव्यो मंतव्यो निधिध्यासितव्य. ते जे स्वरूप आहे ते पाहून नाही मिळणार, समजणार. श्रोतव्या ऐकून नाही समजणार, मंतव्य मनाने नाही समजणार, पण निधिध्यासाने मात्र ते प्राप्त होतं. आणि निधिध्यास हा 3रा टप्पा आहे. समर्थांनी इथं 2 टप्पे आपल्याला सांगितलेले आहेत. ओवी क्रमांक 21 मध्ये शेवटच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, श्रवण मननाची सोय धर. तू जर श्रवण मनन करत राहशील तर निधिध्यास यायला फार वेळ नाही लागणार. कायम श्रवण करणे, त्यावर मनन करणे, चिंतन करणे, मग आपोआप वाटू लागतं की अरे हे माझ्या आचरणात आलं पाहिजे, माझ्या जीवनात हे सूत्र उतरलं पाहिजे. त्याला निधिध्यास म्हणतात. आणि ते जर सूत्र उतरलं तर मग अद्वैत भाव निर्माण व्हायला वेळ नाही लागणार. आपणची होई जे स्वय त्याला फार वेळ लागत नाही. आता असं आहे की श्रवण मनन निधिध्यास हे आत्मसाक्षात्काराचं साधन आहे. एखाद्याच्या मनात प्रश्न येतो की हे किती दिवस करायचे? जसं समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, कष्ट करिता त्रासो नये निरंतर, सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, केलेची करावे विवरण. पुन्हा पुन्हा हे पुन्हा 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 केलं पाहिजे. कुठपर्यंत केलं पाहिजे? आपणची होई जे स्वय तोपर्यंत केलं पाहिजे. आणि एकदा जर ते झालं की आपोआप ते अज्ञान बाजूला जातं आणि जे निज स्वरूपाचा ठेवा आहे तो असा पुढे प्रकट होतो. जसं समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, गोंडाळ सांडून नीर घेईजे, नीर सांडून क्षीर सेविजे. काय उपमा आहे? पाणी आहे आणि पाण्यावर हिरवं साचलेलं आहे. पाहणाऱ्याला असं वाटतं, अरे 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 इथं पाणी तर नाहीच आहे, हे सगळं हिरवं साचलं इथं. समर्थ म्हणतात त्याला गोंडाळ नाव आहे. गोंडाळ सांडून नीर घेईजे. ते बाजूला काढल्याबरोबर अरे तिथंच आहे पाणी, ते तर बाजूला कर. नीर सांडून क्षीर घेईजे. पाणी काढून टाक, खाली दूधच आहे, निखळ दूध आहे. दूध शोधायला जायची गरज नाही. तसं माया सांडून अनुभवीजे ब्रह्म तैसे. आता मायेत किती अडकलोत याचा विचार केला पाहिजे. कारण समर्थ या ठिकाणी म्हणतात की ती जे मी पण म्हणजे जीवपण आणि जीवपण म्हणजे अज्ञान, या जीवाला, या देहाला म्हणजे मी आहे असं आपण सारखं म्हणत राहतो आणि त्यामुळे त्या अज्ञानामध्ये आपण वावरतो. म्हणून समर्थ म्हणतात की ही सगळी माया आहे. कारण आता मला तुला जर त्या स्वस्वरूपाला जर नेऊन घालवायचं असेल
तुला जर तो निज ठेवा तुझ्या स्वरूपाचा स्वस्वरूपाचा द्यायचा असेल तर आता तू श्रवण मननाची सोय धरली पाहिजे आणि हे सगळं करत असताना मायेचा त्याग केला पाहिजे. कारण या समासाचं नाव आहे त्याग निरूपण. इथून आता त्याग करण्याची प्रवृत्ती किंवा त्याग करण्याची वृत्ती, त्याग करण्याचा मंत्र समर्थ आपल्या शिष्याला देत आहेत. श्लोक क्रमांक 21 पर्यंत, ओवी क्रमांक 21 पर्यंत त्याग निरूपणात या समासातल्या आपण आलेलो आहोत. उर्वरित ओव्यांचा विचार आपण उद्याच्या दुपारी 2 वाजताच्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास, आमची बरीच नवीन नवीन मंडळी या ठिकाणी दास परिवारातली आलेली आहे. माझं भाग्य आहे की आत्मारामासारखा अत्यंत जटिल असलेला विषय मी मांडतो आहे. समर्थ रामदासांची जी भूमिका आहे प्राकृत भाषेमध्ये मी बोलतो आहे आणि उपनिषदकार आदरणीय अलकाताई मुतालिक त्यांच्यासमोर असं काही हे सगळं सांगणं, हे सगळं खरं तर धारिष्ट्यच आहे. पण मी ते धारिष्ट्य करतोय कारण मला माहिती आहे माझ्या पाठीमागे समर्थ आहेत, प्रभू श्रीराम आहेत आणि आपण सगळे श्रोते कृपाळू आहात, भावाचे भोगते आहात. झालेली सेवा समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.